जिंदाबाद महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती जिंदाबाद 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 महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती जिंदाबाद 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 अरे वोट मातंग जागा हो संघर्षाचा धागा हो अरे वोट मातंग जागा हो संघर्षाचा धागा हो अरे वोट मातंग जागा हो संघर्षाचा धागा हो अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे आवाज दो आमेन. आवाज दो आमेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो वस्ताद लहुजी साळवेंचा विजय असो वस्ताद लहुजी साळवेंचा विजय असो साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय असो साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय असो सत्यशोधक महात्मा फुलेंचा विजय असो सत्यशोधक महात्मा फुलेंचा विजय असो सावित्रीबाई फुलेंचा विजय असो सावित्रीबाई फुलेंचा विजय असो आवाज दो आमेन. आवाज दो आमेन. वोट मातंग जागा हो संघर्षाचा धागा हो वोट मातंग जागा हो संघर्षाचा धागा हो आज महाराष्ट्र मातंग एकीकरण समितीचा राज्यव्यापी धरणे आंदोलन आहे आणि नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तुम्ही काय सांगाल, तुमची मागणी काय आहे आणि तुमचा उद्देश काय आहे आज राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा? पहिला मुद्दा असा आहे की नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहे, वेगवेगळ्या संघटना आहे, मातृ या सगळ्या संघटनेला एकत्रीकरण करण्याचं काम हे मातंग समाज एकत्रीकरण समितीने केलेलं आहे आणि विविध संघटनेचा एक समूह आहे. त्या समूहाच्या वतीने हा आता धर्म कार्यक्रम आहे. काम करत असताना कुणाला ना कुणाला पुढाकार घ्यावा लागतो. तर आजच्या या धरणे आंदोलनाचे सर्व आमचे सन्माननीय बुधाजी सुरकर साहेब आहे, यांच्या कृपेने यांच्या सहकार्याने यांच्या त्यागातून हा कार्यक्रम आहे. गेल्या 14 वर्षापासून आम्ही आमची या पद्धतीने मागणी केली. आम्ही अनुसूचित जाती घटकातील एक घटक आहोत. 59 जाती, त्या जातीमध्ये एक जात आहे मातंग समाज. त्या समाजाचे आम्ही प्रतिनिधित्व आहे. आता कसं झालं की आमच्या मागण्या भरपूर आहेत. मागण्या एवढ्या आहेत की आता नव्याने एक आंदोलन सुरू आहे, अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण व्हावं. तर अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण व्हावं, आरक्षण असताना वर्गीकरण का व्हावं हा प्रश्न तयार झालेला आहे. तर त्याचं खरं कारण असं आहे की रिझर्वेशनमध्ये 13% 59 जाती आहेत. पण ज्या जातीने पुढाकार घेतला, ज्यांनी शिक्षणालाच आपलं सर्व समजलं, तो समाज मोठा झाला. पण हे करत असताना काही कारणामुळे आमची प्रगती झाली नाही. तर तेव्हा मला आमची मागणी शासनासोबत आहे. आमचं भांडण शासनासोबत आहे, आमचं भांडण कुणाही सोबत नाही आहे. तर आमचं कसं झालं, आमचं पोट दुखून राहिलं, आम्हाला त्याचे लाभ भेटून नाही राहिले, आम्ही त्या मुख्य प्रवाहामध्ये नाही पोहोचू शकून राहिलो. तर आमचं मागणं शासनाची आहे. तर आमची मागणी कशी आहे की अनुसूचित जातीमध्ये ज्या काही जाती आहेत तर त्या जातीचं वर्गीकरण व्हावं. आणि वर्गीकरण झाल्यामुळे कसं होईल, नॅचरल आहे की त्याचे 2, 4, 5 अबकडं असं जर झालं तर मग शासन ठरवेल की कुठल्या समाजाला अ मध्ये टाकायचं, कुठल्या समाजाला ब मध्ये टाकायचं, कुठल्या समाजाला ड मध्ये टाकायचं. किंवा हे जे आरक्षण आहे, आता न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे जर न्याय दिला, आपण जाऊन न्याय मागायला कुठे जाणार, आपण सुप्रीम कोर्टात जाऊ ना. तर सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय घेतला की यांना हे जे लोक आहेत अनुसूचित जाती ते उपेक्षित आहे. आणि मी एक उदाहरण सांगतो की आपल्या घरात एक माणूस उच्च शिक्षित आहे, तो कलेक्टर आहे आणि त्याचा भाऊ पंचरचं दुकान चालवते. तर तो काय करते, आपल्या मोठ्या भावाच्या अब्रूसाठी ओळख नाही सांगत आणि गॅप तयार होते. तर ब्लड रिलेशनमध्ये जेव्हा गॅप तयार होते तेव्हा समाजामध्ये निश्चितच गॅप तयार होईल. आता एक नवीन आमच्या विरोधामध्ये एक नवीन प्रकार सुरू झाला की आम्ही वर्गीकरण होऊ देणार नाही. तर वर्गीकरण होऊ देणार नाही होच कोण, त्यांचं ऐकतंच कोण. वर्गीकरण व्हायला पाहिजे. शासनाला वाटून राहिलं की खरोखर या समाजावर अन्याय झाला म्हणजे आम्ही एकटेपुरता विचार करून नाही राहिलो. आमच्यासारखे जे काही ज्यांच्यावर अन्याय झाला, जे या सरकारी योजनेपासून दूर आहेत, त्यांना लाभ भेटला पाहिजे असं आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे आमचं. अण्णाभाऊ साठे महात्मा फुले महामंडळ असताना अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, पण त्या महामंडळामध्ये कामच नाही होत.
कामं झाले पाहिजे, त्याला निधी भेटला पाहिजे. आणि लोन हा जो प्रकार आहे, कर्ज जो हा प्रकार आहे, तो इझी मोडमध्ये मात्र समाजाच्या मुलांना, युवकांना, बेरोजगार लोकांना भेटला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आता नव्याने स्थापन झालेली आरटी आहे, बाबासाहेबांच्या नावावर आहे आरटी आहे, अण्णाभाऊंच्या नावावर आरटी आहे. आरटी स्थापन केली, पण आरटी स्थापन करून नाही चालत ना. तर आरटीला चालवण्यासाठी लागणारा जो निधी आहे तो निधी शासनाने दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि कसं झालं, एक रिझर्वेशनची मागणी आहे, दुसरी आणि त्याचं विभागीय स्तरावर आणि त्याचं विभागीय स्तरावर, जसं आता मुंबईला आहे. कारण की कसं झालं, समाज एवढा गरीब आहे की त्याला एखाद्या वेळेस मुंबईला जायचं आहे, तर मुंबईला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही. तर बार्टीचं जसं विभागीय ऑफिस नागपूरला आहे, त्याच धर्तीवर आरटीचं विभागीय ऑफिस नागपूरला असावं. या सगळ्या गोष्टी आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळाचं कर्ज जे आहे ते सुलभ करावं. 10 लाखापर्यंत ते जे कर्ज आहे ते इझी मोडमध्ये द्यावं. मी तुमच्याकडून एक मीडियाचे प्रतिनिधी म्हणून मी एका गोष्टीकडे आकर्षित करतो. आकर्षित असं की महिला बचत गट हा प्रकार आहे लोनमध्ये. महिला बचत गट हा प्रकार आहे. 10-12 बाया एकत्रित होतात, बचत गटाला नाव देतात आणि त्यांना गेल्याबरोबर 50-50 हजार एका बाईला मिळते. आणि ते जेव्हा तुम्ही शासनाची तुमची पॉलिसी आहे तर त्यांचं काही एक बचत गट 10 बाया जमा करते, रबर स्टॅम्प करतात आणि तुम्ही 50-50 हजार इझिली देता. तर ज्यांचे घरं आहे, ज्यांचे दारं आहे, जे स्थायिक आहेत, अशा लोकांना तुम्ही इझी मोडमध्ये लोन द्यावं. इझी मोडमध्ये लोन दिल्यावर होते कसं की त्या माणसाची अवहेलना होत नाही, त्याला त्रास नाही होत, त्याला तो चिडचिड होत नाही आणि शासनाने त्याची थट्टा केली असं त्याला वाटत नाही. आणि म्हणून तो का म्हणते की ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून तो त्याला इझी लोन मिळाल्यामुळे तो इझी रिपेमेंट करत असतो. या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे, आमची ही मागणी आहे. आणि आणि आनंद बदर समिती सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय दिला अवकाडाच्या त्याची अंमलबजावणी व्हावी, ह्या आमच्या मागण्या आहेत. महात्मा फुले यांच्या नावाने, लहुजी वस्ताद यांच्या नावाने आयोग बनवला. तो आयोग बनवला, पण त्याच्या ज्या शिफारसी आहे त्या अद्याप लागू झालेल्या नाही. अशा आमच्या अनेक गोष्टी, आमच्या ह्या मागण्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब हे बाकी सगळे, डॉक्टर बाबासाहेब तो सबके बाबी जे उसमें कोई दुमत नाही, पण बाकी लोकांना त्यांनी भारतरत्न दिलं. त्या धर्तीवर भारत सरकारने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं ही आमची मागणी आहे. बाकीच्या मागण्या म्हणजे अतिक्रमण होऊ नये, म्हणजे बाकीच्या मागण्या ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी हा लढा दिला, असे आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मुलाजी सुरकर साहेबांकडे मी माहिती सोडतो. सर, माझा एक प्रश्न आहे, ही आरक्षण उपवर्गीकरण जे दुसरी जात आहे ते म्हणजे त्याचा जीवनमान उंचावला पाहिजे असं ते वर्गीकरण आहे. तर तुम्हाला वाटत नाही का की जातीमध्ये एक तेढ निर्माण हे जात आरक्षण उपवर्गीकरण? नाही, मला तसं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की जर मी फायनान्शियली साऊंड आहे, माझ्या 2 टायमाचं भागलं, तर मी उखारी एक पण खाऊ नये, मी माझ्या भावाचा विचार करणार. तर तसं झालं नाही. काय झालं, जसं रिक्रुटमेंट करत असताना रिक्रुटमेंट आपल्याला माहीत आहे, आपण एवढे इंटेलेक्च्युअल, आपण बाबासाहेबांचे लेकरं आहोत, म्हणजे आपला डायरेक्ट संबंध एज्युकेशनची आहे. आपले लोक मोठमोठ्या पदावर आहेत तेव्हा त्यांची नैतिक जबाबदारी होती. उपेक्षित आहे, कॅपेबल आहे, असंही नाही म्हणत आहे की 4था वर्ग शिकला आणि त्याला प्राचार्य करा असं म्हणणं नाही आमचं. त्यांच्या लायकीप्रमाणे, त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना द्यायला पाहिजे. हे जर त्यांनी तसं मुक्त माप दिलं असतं तर यांना वर्गीकरण मागण्याची पाळी आली नसती. याला आम्ही स्वतः जबाबदार. त्यांच्या अनेक मागण्या त्या पूर्ण शासनाने स्तरावर कराव्या. आमची एकच मागणी आहे, गोळी विका ज्या महात्मा शाहू, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती आपण म्हटलं तुमचा परिचय द्या. माझं नाव मुदाजी सुरकार, महाराष्ट्र माता जसं आता आपण किती ध्यान देतं गुरुजी वर्ग, आई बापाचा मुलगा लागला गोड आपलं बोलायला, मत आई व्यक्त केलं, बापाचा त्यावर आपण मुलगा जो काही लागला गोड बोलायला, त्यामध्ये मुलगा हा माझा शिक्षण उपप्रश्न जो घेईल, निर्माण केला, मुलगा माझा शिक्षण घेईल, डॉक्टर किंवा वकील होईल. शिक्षक लोकांच्या गुरुजींचं काय डॉक्टर शब्द आहे? बाबासाहेब आई आंबेडकरांनी बापाचे मुलं संविधान तयार जगण्याची केलं. मुलं लागली रडाईला, आणि डॉक्टर बाबासाहेबांची बापाचा मुलगा इच्छा होती, लागलाय ती गडबड इच्छा बोलायला, आणि त्यांना जे पाहिजे शाहीर होतं राठोड सांगे आरक्षणाचं,
शाही राठोड आरक्षणाचं सांगे, हिरवीनं डोकं. समन्यायी वितरण झालं पाहिजे. ध्यान, म्हणजे त्यांना पगार नाही काय नाही, त्यांचे ध्यान धारणा कमी होते. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या ज्या ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज मधल्या सर्वांना आरक्षणाचे लाभ मिळाले पाहिजे. आई बापाचा मुलगा हा आरक्षणाचे लाभ सर्वांना मिळाले पाहिजे आता हीच आणि भाषा तांडवत आरक्षणाचं आहे. समन्यायी वितरण झालं म्हणून पाहिजे. शाळा मग घालतो बाबासाहेबांची धारणा होती शाळा मग आणि बाबासाहेबाला असं ते सर्व पाहिजे होतं. परंतु अलीकडे काय होऊन झालेलं काय की आरक्षणाचे जे काही लाभ आहेत ते काहीच लोकांना मिळून राहिले आणि जे संख्येने कमी आहेत किंवा शिक्षणामध्ये कमी आहे, आर्थिक दुर्बल आहेत, वंचित आहेत, अशा लोकांकडे आउट होते मंडळी. हे जाऊन राहिलेलं नाही आरक्षण. कितीतरी आणि म्हणून त्यांना सुद्धा आरक्षणाचं समन्याय वितरण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि इतर मागण्या बाबत ज्या आहेत आता अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या बाबत सुद्धा आपल्या समोर ही मागणी आम्ही केलेली आहे की आम्हाला तिथे जे कर्ज दिल्या जाते 10 लाखापर्यंत ते कर्ज देताना मोठ्या अटी टाकलेल्या आहे की ज्या अटी आमचा समाज पूर्णच करू शकत नाही. म्हणजे सरकारला इकडे दाखवायचं आहे की आम्ही तुम्हाला लोन देतो, पैसा देतो आणि तुम्ही उद्योगपती व्हा, कारखानदार व्हा. परंतु जेव्हा प्रत्यक्षात लोन मागण्याची वेळ येते तेव्हा इतक्या जाती अटी आहेत की त्या आम्ही पुरी करू शकत नाही. कारण आमच्या समाजामध्ये एक तर नोकरीदार वर्ग नाही आहे, आमच्याकडे काही जमीनदार वर्ग नाही आहे आणि रस्त्याच्या अटी आम्ही पूर्ण करू शकत नाही. दुसरं रमाई आवास योजना जी आहे, रमाई आवास योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला जो काही फायदा मिळाला पाहिजे तो त्याप्रमाणे मिळून नाही राहिला. 2.5 लाख रुपयात घर होते का? शहरासाठी 2,500, 2.5 लाख आणि ग्रामीणसाठी 2 लाख नाही, 1,30,000. 1,30,000 याच्यात घर होते का? तर आमची मागणी आहे शहराच्या ठिकाणी 5 लाख रुपये रमाई आवास योजनेकरता देण्यात यावे आणि जो ग्रामीण भाग आहे तिथे किमान नाही 5 तर 4 लाख तरी द्यायला पाहिजे. कारण आज महागाई वाढत चाललेली आहे आणि जे काही साहित्य लागते घर बांधण्याकरता ते सर्व महागलेलं आहे. अगोदर भांडवलदारांनी पुंजीपत्यांनी त्याचे सर्व रेट वाढवून ठेवलेले आहेत, परंतु सर्वसामान्यांना सहज मिळेल अशा प्रकारचं शासनाने निर्णय करावेत अशी आमची मागणी आहे. आमची मागणी आहे आमच्या समाजामध्ये वृद्ध कलाकार आहेत, कलावंत आहेत, बँड कलाकार आहेत, त्यांना मानधन सुद्धा देण्यात यावं. सर, वृद्ध कलाकारांना जे सांस्कृतिक आहेत त्यांना मानधन चालू आहे सर, त्यांना ऑलरेडी मानधन चालू आहे. जे सांस्कृतिक आहेत, जे जो गोंधळ प्रकार आहे, एक दंडार प्रकार आहे, जो भजन कलाकारामध्ये मातंग समाज सुद्धा हा एक बँड कलाकार आहे आणि तो बँड कलाकार असा आहे की त्याला कुठल्याही संगीत क्षेत्रामध्ये जाऊन त्याला ज्ञान प्राप्त न करता तो एकंदरीत चांगल्या प्रकारे जी सांस्कृतिक कला आहे, शास्त्रीय कला आहे, गायकी म्हणा किंवा वाजवण्याचं जे काही तंत्र वाद्य आहे यामध्ये तो जातीवंत असा निपुण असा कलाकार आहे आणि म्हणून त्याला मानधन देण्यात यावं ही आमची मागणी आहे. पोलीस विभागाअंतर्गत जे बँड पथक चालते, पोलीस विभागाचं मिलिटरीचं जे बँड पथक चालते त्यामध्ये आमच्या समाजाचे जे बँड कलावंत आहेत, शिकलेले मुलं आहेत, सुशिक्षित, त्यांना त्यामध्ये पोलीस भरतीमध्ये त्यांना त्या बँड कलाकार म्हणून बँड पथकामध्ये त्यांना सामावून घेण्यात यावं अशी आमची मागणी आहे. कुठल्याही जातं कठीण लावता अशा आमच्या मागण्या आहे. मागण्यात आमच्या 1 पासून 12 अशा मागण्या आहेत. पत्रक आपल्याकडे देतो, पण काय ठराविक ज्या मागण्या आहेत
आता शासन सर्व आजच्या आज काही आमच्या त्या मागण्या पुरं करू शकत नाही, पण आम्ही आपल्या माध्यमातून आपणास विनंती करतो की आपण ह्या राज्य शासनाकडे आमच्या ह्या मागण्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि आम्हाला न्याय कसा मिळेल, या समाजाला, या वंचित समाजाला न्याय कसा मिळेल याकरता आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावं. सर, जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर समोरच्या याच्यात तुमचं काय पाऊल ठरणार? बरोबर आहे, चांगला प्रश्न केला आपण. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाज, आपल्या ह्या मातंग समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या परीने आंदोलनं करून राहिलेली आहेत आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपला जो काही मागण्याचा असंतोष आहे तो सरकारपुढे मांडून राहिलेले आहे. सरकार काही अंशी कुठे लक्ष देऊन राहिलेले आहे, पण पाहिजे तसं लक्ष देऊन राहिलेली नाही आहे आणि म्हणून आम्ही आजच या मागण्यांना घेऊया सर्व आंदोलन करून राहिलो अशातला भाग नाही. बऱ्याच वर्षापासून आमचे हे आंदोलन सुरू आहेत आणि आता आम्हाला एक माहीत आहे की आमच्या ह्या मागण्या एक दिवस नक्कीच शासनाला आम्हाला द्याव्या लागतील आणि आज आम्ही जे काही करून राहिलेलो आहोत हे सरकारने आता गांभीर्य लक्षात घ्यावं, आमच्या मागण्यांचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि आम्ही पेटून उठू किंवा काय करू याचा अंत पाहू नये, याचा अंत शासनाने पाहू नये, तोपर्यंत आम्हाला जाऊ देऊ नये अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो. आज विनंती करतो, उद्या काय करू हे आम्ही आज तर सांगू शकत नाही. तर अशा प्रकारचं आम्ही निवेदन आपल्याकडे केलं. आपण सरकारला सांगा.